आज आपण अख्खा मसूर करणार आहोत। आता आपण अख्खा मसूर स्वच्छ पाण्याने धुवून घेतो। आता आपण कुकर मध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यात 2 ग्लास पाणी टाकले। टमाटर 1 मोठा बारीक चिरून, मीठ 1 चमचा, हळद अर्धा चमचा। आता आपण हे प्रेशर कुकर मध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता आपण प्रेशर कुकर मध्ये 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता आपल्या 2 शिट्ट्या करून झालेल्या आहेत। आता छान कसे शिजलेले आहेत। आता आपण ह्याला फोडणी करूया। तेल टाकलेले आहे। आता पहिलं कांदा परतून घेऊया। दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। हे कांद्याचा लाल रंग झालेला आहे। त्यात आपण आता लालसर रंगाचा कांदा झालेला आहे, आपण परतून घेतलेला आहे। त्यात आता आपण खोबरे, लसूण, कोथिंबीरचे पेस्ट टाकूया। कोथिंबीर, लसूण, खोबऱ्याचं पेस्ट टाकलेलं आहे। आता चवीपुरतं मीठ, घरचं तिखट 2 चमचे, लाल पावडर 1 चमचा। त्याला आता परतून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यात अख्खा मसूर आपण घातले। हे फोडणी दिली आता अख्खा मसूरची। आता वरून अजून थोडी चिरून टाकूया कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर। हे बघा आपला अख्खा मसूर एकदम छान पैकी तयार झालेला आहे। भातासोबत आता आपण सर्व करूया। छान पैकी एक बघा करून मटणाचा रस्सा बघा। आता छान पैकी अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे। माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।